अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये सुरू असलेल्या गटारीच्या कामावरून काळे गट व कोल्हे गट यांच्यात मोठे वादंग पेटले असून सदर कामांवरून मोठे रान उठले आहे। दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहे। काळे गटाने कोल्हे गटाच्या ठेकेदारावर दमबाजी व मारहाण आरोप केला होता। ते आरोप कोल्हे गटाने फेटाळून लावले असून ठेकेदार जुनेद कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी व अल्ताफ कुरेशी यांनी काळे गटावर ताशेरे ओढत हल्लाबोल करत प्रति आरोप केले आहे। आम्ही भांडण करणारे असतो तर यापूर्वी आम्ही केलेली 3 कोटींची विकास कामे प्रभागात झाली नसती। सदर काम आम्ही बंद पाडले नसून ते काळे गटाने बंद पाडले आहे। कायमच खोटे नाटे आरोप करून कोल्हे गटाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप कुरेशी बंधूंनी यावेळी केला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। प्रभाग क्रमांक 7 मध्ये आयशा कॉलनीच्या परिसरात मी गटारीचा काम घेतलेला होता। हा गटारीचा काम मी पाठीमागोपासून सुरुवात केलेला आहे, ज्याचा 40% काम हा पूर्ण झालेला आहे। त्याचा राहिलेला दुसरा भाग हा काम इथं चालू आहे, जे इथं या समोरच्या माणसाचा भंगार आहे आणि हा रस्त्यावर याचं सगळं अतिक्रमण होता, ज्याच्यावर सगळं भुगार वगैरे सगळं पडलेला होता। मी त्याला 2 दिवस अगोदर सूचना दिली होती का मला इथं गटरीचं काम करायचं आहे, तू इकडचा सगळं भंगार उचलून घे। मग त्यांनी ते उचलला आणि तो त्याच्यावर मनात राग धरून ठेवला, तर यांनी माझा भंगार रस्त्यावरून उचलायला लावला। त्याच्यानंतर इथं हा चेंबर मुळे पण त्यांनी माझ्यासोबत थोडी सुरुवात केली होती, म्हणजे चेंबर मागं घे पुढं घे असं तो बोलायला लागला होता। मग ते सगळे त्याची सहनिरीक्षा करून नंतर मी काम चालू केला। काल सकाळी सुमारे 10:30-11 वाजता मी काम चालू केला, ज्यामध्ये 2 तासात माझे हे 4 पाईपचं काम पूर्ण झाला। जी निघालेली माती ही मला माझ्या एस्टिमेट अनुसार परत त्याच ठिकाणी बुजवायला लागणार होती। तर तो मला म्हणत होता, ही काढलेली माती तू माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये नेऊन टाक, जी प्रॉपर्टीवर मागील अतिक्रमणामध्ये माननीय मुख्य अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाकडून इलिगल ऍक्टिव्हिटीमुळे ती तोडण्यात आलेली होती। तो तिथे ही माती टाकायला सांगत होता। मी त्याला स्पष्टपणे बोललो, ही माती मी तिथे टाकू शकत नाही। या वादामुळे तो माझ्यावर धावून आला, मला शिवीगाळ केली आणि मला दगड फेकून मारला। हे सगळं मस्जिदच्या सीसीटीव्ही कॅमेरात ही काय झालेलं आहे, तुम्ही त्याची सहनिरीक्षा करू शकतात। खूप खूप धन्यवाद। माझी भूमिका अशी आहे की मी अजून माझा काम हा पूर्ण झालेला नाही, याची लाईनआउट मला नगरपालिकेने दिलेली आहे। माझा काम पूर्ण होस्तर नगरपालिकेचा अधिकारी येतो उभा करावं आणि माझ्याकडून दर्जेदार काम करून घ्यावं आणि राहिलेलं काम हे मी तातडीने आता पण चालू करायला तयार आहे। हे जे खोटे आरोप करतात ते ठेकेदारांनी काम बंद केला, हा काम मी बंद नाही केला, हा काम त्यांनी बंद पाडलेला आहे। हो, मी याची रीत सर काल दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या सुमारात पोलीस स्टेशन कोपरगाव मध्ये याची नोंद केलेली आहे। कुछ लोगों ने कल एक मेरे पे आरोप करे, तो प्रभाग क्रमांक 7 का नगर सेवक आरिफ कुरैशी, इनका भाई जुनेद कुरैशी, ये कुछ लोग इसके पास गए और बोले कि भाई ये काम गलत हो रहा, सही काम करो। क्या गलत हो रहा, इसकी शान ईशा न करते हुए उसको उसके ऊपर मारे उनने। मारने के बाद और दूसरे दिन पत्रकार को बुलाए, प्रेस नोट बना के दिए, ये राजकीय खेली खेल रहे थे। लेकिन अब मैं तो ये बोलना चाहता, प्रभाग क्रमांक 7 के अंदर ये 15 लाख रुपए का काम, ये प्रभाग क्रमांक 7 के अंदर मैंने 3 कोटी रुपए का काम करा। जब हम झगड़े वाले लोग रहते, मेरा भाई झगड़े वाला रहता, तो हमने ये 3 कोटी की जो काम करे वो हर काम के अंदर झगड़े करे होते हमने। ये 15 लाख के काम के ऊपर हमको आरोप लगा रहे कि ये झगड़े कर रही है। ये कुछ लोगों की साजिश है, पार्टी के लोगों का यही काम चल रहा कि कैसे लोग मुस्लिम समाज बदनाम करने का। 50 साल के बाद कोई मुस्लिम समाज का वाइस प्रेसिडेंट कोल्हे पार्टी ने बनाया मुझे। और क्यों बनाया, क्योंकि हमारे कार्यकाल के अंदर हमने 3 कोटी के वार्ड के अंदर अच्छे से काम करे, समाज का काम भी करे हमने, हर समाज का काम करे हमने, वार्ड का काम भी करे। अगर हम झगड़े करने वाले लोग रहते तो 3 कोटी का काम करे, हमने वहां झगड़े के लिए करे होते क्या? वहां की न्यूज आए होते ना हमारे कि ये गलत लोग ही है। आपल्या माध्यमातून कालपासून एक बातमी चालू आहे, आरिफ कुरैशी व त्याचा बंधू यांनी काम केलं म्हणे आणि समोरची जी पार्टी आहे ते वारंवार आमच्यावर वार करत आहे, आमची बदनामी षडयंत्रात आहे। मागील 40 वर्षापासून आमचे वडील हाजी करीमभाई कुरैशी काम करतात, सख्या गावाला माहिती आहे। परंतु एक मला इतकं सांगायचं तुम्हाला तुमच्या माध्यमातून, तर जुनेद कुरैशी हा माझा भाऊ इंजिनियर आहे
आता मागच आमच्यावर असे आरोप लागले होते मागच्या काळामध्ये ते कुरेशी लोक आहे, त्यांनी धंदा काहीतरी चेंज करायला पाहिजे, हा चेंज करायला पाहिजे. तर माझा बी अल्पसंख्याचा भाऊ एक सिव्हिल इंजिनियर झाला. दुसरी गोष्ट अशी आहे का आमदारचा सेवक पीए त्याच्या भावाला हा काम न भेटल्यामुळे त्याचा पोट दुखीच कारण चालू आहे आणि घेण्या द्यायचा माझ्या भावाला तो बदनाम करतोय. असे त्याचे बगल बिचारे वार्डामध्ये फिरत राहतात दिवसभर. हो, आणि याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, खालची रिपोर्ट वर जाऊ दे, वरची रिपोर्ट खाली जाते. समोरटीचा पार्टीचा नामचा याच्यात काही वाद नाहीये. तो माझा मित्रच आहे, माझा मित्र तो. पण त्याच्यामध्ये अंतर पाडून फक्त दुश्मनी कशी फैला लेने का वार्ड के अंदर और अल्पसंख्यक समाज के अंदर तेढ कसं निर्माण करणे का. आणि जो कालपासून जो पत्रकार परिषद मध्ये किंवा बाईट मध्ये किंवा प्रेस नोट मध्ये त्याच्या नावाची जी बातमी येते तो एक नंबरचा भंगारचोर माणूस येतो. काल जे त्यांनी प्रेसने दिली म्हणे त्याचं एकच काम आहे. आता मला बाईट मध्ये सांगायला नको, बापाला तर इतकी सवय केली नसेल, हाकतो का मुततो का काय करतो, हो तो प्रत्येक गोष्टी त्याला सांगत राहतो. या माध्यमातून मला इतकं सांगायचं आहे का आमदार साहेब तुम्ही स्वतः शहानिशा करा, नगरपालिका शहानिशा करा, इथं यावा, कामाची क्वालिटी चेक करा, 2 माणसं तुम्ही थांबा आणि बदनामीचं का हे करू नका. आणि आमदार साहेबांना माझा इतकी विनंती या माध्यमातून अशी बघायला बच्ची तुमची बदनामी राहिली. दुसरी गोष्ट अशी आहे यांचे जितके बी आहे म्हणजे कार्यकर्ते असाल, हो पदाधिकारी असाल, वार्डामध्ये आमदार साहेब म्हणतात मी 1 कोटी दिले का 2 कोटी, प्रत्येक कामाला त्रास देता. या आर्थिकची इतकी मागणी करताना मला इतके द्यावं लागेल तितकं द्यावं लागेल तरच आम्ही काम चालवतो. हा प्रकार तोच आहे. हा वाद जो आहे माझा मित्र येतो, आमचा तुमचा काहीच वाद नाही, पण यांना काही त्यांचे खिसे भरले गेले नाही तर हा याला एकदम मोठा इश्यू करू राहिले. मला इतकं सांगायचं आहे का बाबा त्यांनी इथून समजून घ्यावा. आणि आता नगरपालिकेचे इलेक्शन आरोप प्रत्यारोप चालू राहतात. अडथळा कोणी घातला? अडथळा आम्ही नाही घातला. आता काम चालू आहे, काम आमदार साहेबाचं आहे, त्यांनी सनिशा केली म्हणजे त्यांनी ओपनिंग केली, काम त्यांनी सुरुवात केली कामाची, काम बंद नाही पाडला त्यांनी, काम त्यांचे कार्यकर्त्यांनी बंद पाडला, आम्ही बंद नाही पाडला, म्हणजे आमच्या भावाने बंद नाही पाडला, तो काम त्यांनी बंद पाडला. काम बंद का पाडला? त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण नाही झाले म्हणून त्यांनी काम बंद पाडला. फक्त आर्थिक साठी फक्त काम आहे. मला परत एकदा विनंती करतो आमदार साहेबांना की तुम्ही स्वतः तुमचे एक नंबरची बदनामी लोक करवायले तुमचे खालचे कार्यकर्ते. फक्त त्यांना आर्थिक सेवा काहीच माहित नाहीये. त्यांचे खिशात पाकिट गेले ते तुम्ही काम कसे करा त्यांना काही घेणं देणं नाही. फक्त हेच काम चालू आहे.